कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये उपनिबंधक रवींद्र तारू, शीतल तेजवानीसह दिग्विजय पाटलांवर गुन्हा, पार्थ पवारांवर मात्र गुन्हा दाखल नाही। 4 महिन्यांपूर्वी असं काहीतरी घडतं अशी कल्पना आपल्याला आली होती। कोरेगाव जमीन गैरव्यवहाराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांसमोर कबुली दिल्याची चर्चा। मंत्र्यांच्या मुलांनी असं वागणं म्हणजे दुर्दैव, यात मंत्र्यांचा दोष, कुटुंबाचे संस्कार याला जबाबदार। जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अण्णा हजारेंनी टोचले अजित पवारांचे कान। जुना सातबारा दाखवून जमीन व्यवहार करत शासनाची फसवणूक, 7 दिवसांमध्ये चौकशी करून अहवाल सादर करणार। नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांची झी 24 तासला माहिती। झी 24 तासच्या बातमीनंतर पुण्यातील जमिनीचे मूळ वारस आक्रमक, मूळ वारस आंदोलन करणार, तर भीमशक्ती आणि आपही आंदोलनात उतरणार। पार्थ पवारांसह संबंधित अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा। झी 24 तासच्या बातमीनंतर भीम आर्मीचं मुंबईतील घाटकोपर पोलिसांना निवेदन। पुणे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंकडून झी 24 तासच्या धाडसाचं कौतुक, देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती द्यावी, आदित्य ठाकरे यांची मागणी। मध्य रेल्वे मार्गावर लोकलची प्रवाशांना धडक, सँडिस रोड या स्टेशन जवळची घटना, 3 जणांचा मृत्यू, 1 जण जखमी, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतरची दुर्घटना। विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। स्मृती, जेमिमा, राधा यादवसह अमोल मुजुमदार यांचा सत्कार होणार। वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण, मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सामूहिक वंदे मातरम गायलं जाणार, तर मोदी दिल्लीतील कार्यक्रमात सहभागी होणार।